तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा. तर सगळ्यात अगोदर उठून आपण फ्रेश होऊन निघालेलो आहे रनिंगला. चला की मग रनिंगला जायची तयारी करूया. चला आपल्या बरोबर. तर आज आहे दिवस तिसरा आणि आज आवरून नाही 5:50लाच निघालोय बघा. तर आजकाल पाऊस काही 2-3 दिवस झाला पडलेला नाही, त्यामुळं हा पण रोड जरा चांगला झालेला दिसून येतो तुम्हाला बघा. तर धावतो तुम्हाला रोड बघा. तुम्हाला आखाड्यासाठी कोंबडं पाहिजेत आणि भांग देणारे पण पाहिजेत. मग ऐका की कोंबड्यांचा आवाज. तर आज असं वातावरण दिसून येतंय की पाऊस आज शक्यता जरा जास्तच आहे असं वाटतंय. वातावरण तर त्या प्रकारे झालेलं आहे असं दिसून येतं वातावरण. आभाळ दिसून येतंय. तर आज आपण रनिंग आहे ना बऱ्यापैकी मापातच करणार आहे, कारण काय झालंय आपल्याला इथं लागलेलं आहे ना ते पेन व्हायला लागलेलं आहे आणि आपण निकॅप तशा प्रकारे मोठी घातलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि हातात हँड स्लीव पण तुम्ही बघू शकताय. चला की मग वॉर्मअपला चालू करूया. आता केलंय बघा चालू. आता मी माहिती सांगतोय तेवढी ऐका की. नियमित धावल्यामुळे नाही मेंदूला ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळते बघा. त्यामुळे नाही नवीन कल्पना सुचतात. अनेक लेखक आणि संशोधन धावताना नाही विचार करतात. स्वतःशी संवाद होतो. धावताना आपण स्वतःशी विचार करतो. निर्णय घेणे सोपे जाते. मानसिक स्पष्टता मिळते. सवयी सुधारतात. नियमित धावल्यामुळे शिस्त लागते. वेळेची किंमत कळते आणि इतर सवयी सुधारतात. हृदयाची हार्मोनी सुधारते बघा. हे एक आरोग्यदायक मापन आहे जे धावल्यामुळे सुधारते बघा. यामुळे मानसिक स्थैर्य आणि शारीरिक ताकद वाढते बघा. धावल्याने ना एकटेपणा मात पण होते बघा. जर तुम्ही एकटं धावत असाल ना तर शरीर आणि मनाचा संवाद सुरू होतो बघा. धावल्याने ना तुमचे विचार देखील चालायला लागतात बघा. म्हणजेच आहे ना मानसिकता वाढते, निर्णय क्षमता, विचारशक्ती आणि स्मरणशक्ती सुधारते बघा. आपलं चालूच आहे की वॉर्मअप. तर आत्ता उड्या आपण मारायला लागलोय बघा. काउंटिंगच्या नुसार आपण उड्या मारतोय बघा. त्यानंतर आता जायचं बघा, जॉगिंग थोडी करायची आणि मोबाईल काढायचा की हो बाहेर. त्याच्यानंतर काय करायचं, गाणी लावायची. गाणी लावल्यानंतर आहे नाही रनिंग आधीच ॲप्लिकेशन ओपन करायचं की हो. करायचं चालू आपलं देवाचं नाव घेऊन रनिंग चालू. चला की मग रनिंगला. मी कसं करतोय बघा की रनिंग. हाच आपला रूट कायमचाच आहे रूट. बाकी आपण बदलत नाही, पण म्हणलं वेगळ्या पद्धतीनं आता आज व्हिडिओ करायचं. त्यामुळे ठेवला की मोबाईल आपण एका ठिकाणी करायचं चालू केलं की रनिंग. तर आपल्या मागणं कुत्रं पण येतंय बघा कसं. चांगलाच मोठा रूट आहे तसा म्हटलं तर, कारण की आपण एका साईडला काही जात नाही सोडा. इकडं आल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पण जातोय बघा. आलो बघा पुढनं आता जातोय बघा दुसऱ्या साईडला. एवढंच कॉर्नर आहे हो आपण. एवढंच कॉर्नरला आपण पोहतोय बघा. तर अनेकदा राऊंड मारायचं म्हटलं. एकटं रनिंग करायलाच भारी वाटतं बघा. कोण नसतंय काय नसतंय, आपण आपल्या नादात रनिंग करायचं. आपली तब्येत चांगली करत राहायचं बघा. नाहीतर कसं असतंय दोघं जण असलं ना काहीतरी बोलत इकडं तिकडं असतो. त्याच्याऐवजी आपण एकटं कसं आहे ना एकसारखं रनिंग करत राहायचं. ना कुणाशी बोलायचं ना काय, आपण एकटाच रनिंग करत राहायचं बघा. आपल्याला स्वतःला अपग्रेड करत राहायचं बघा. जे आपल्याला काही जमत नाही ते करत राहायचं. जर आपलं रनिंग कमी असलं ना जर वाढवत राहायचं. काय तर एवढंच करत राहायचं. स्वतःला बेस्ट करत राहायचं हो. आणि आपल्या चुका आपल्यालाच कळते तो. एकटं असलं ना आपल्यालाच कळते. दुसरी काय असते तो मापच काढत असते ती. झालं बघा 2.5 किलोमीटर कंप्लीट झालं बघा. अशा तरी आता म्हटलं करू की रनिंग नंतरची एक्सरसाइज. केलं की चालू हो रनिंग नंतरची एक्सरसाइज. बघा कशा प्रकारे रनिंग नंतरची एक्सरसाइज करतोय. हे 2 सेट मारले बघा आता. तर वर्कआउट सगळं झालेलं आहे. पाऊस येत आहे त्यामुळं लवकरच घरला गेलेलं चांगलं आहे. त्यामुळं आपण जात आहे आता घरला. तर वर्कआउट झालेलं आहे फिनिश. चला मग जा घरला. पाऊस कशा प्रकारे येत आहे बघा तुम्ही. आभाळ पण आलेलं दिसतंय बघा. आणि त्यात बारीक पाऊस पण चालू झालाय बघा आता.
तर आता पाऊस येत आहे तर आपण लवकरच्या लवकर घरला जायचा प्रयत्न करणार आहे, कारण की पावसात भिजलं म्हटलं ना आजारी पडतं आणि आपण आजारी पडणं आता परवडत नाही आपल्याला. त्यामुळं चला लवकर घरला जाऊया. बारीक पाऊस पडायला लागलाय हो, दिसून येतोय की वाटाव. पक्ष्यांचा आवाज येत असलेला मला ऐका येत असेल तर आखाडा म्हणल्यावर व्हिजिट एकदा द्यायलाच लागते. तर आपण तुमच्यासाठी होलसेल ऑफर घेऊन आलोय हो, 399 रुपयाला कोंबडा. मग संपर्क करा दिलेल्या नंबरला. मग म्हणलं जाऊया आता घरी, तर म्हणलं एखादा फोटो काढला की मग फोटो. तिथनं पुढं घरात जाऊन आपण आवरलं की हो, पण तिथनं पुढं समजलं की आपली दुटी पडल्या. मग म्हणली आपली बियर्ड बघावी आणि घ्यावी मशीन आता हातात आपल्या. मग काय आपली चांगली बियर्ड काढून टाकली हो, कशाला ठेवायचं हो. मग तर निघालो की आपण कुणीकडे हो, अहो जायला लागतंय की हो, तासगावला जायला लागतंय म्हटल्यावर निघालो की हो आपल्या रोडनं. रानातला नजारा कसला दिसतोय बघा की हो, एक नंबरच असा. तर तिथनं पुढं पल्सातनं निघालो की हो, पल्सातनं धरला की हो तासगावचा रोड. मग काय जायला लागतंय म्हणून म्हणलं चालू केली वाढायला गाडी. पुढे येतोय तर बघतोय काय हे कुठला पूल आहे सांगा बघू तुम्ही. मला तर माहितीच आहे हो, पण तुम्हाला पण कळालं पाहिजे कुठला पूल आहे तो. मग काय आपण रोडचा आनंद घेत निघालो हो. आपल्याला जिथं पोचायचं होतं ती ठिकाण आलं की हो. मग काय मित्र म्हणला आपण सेल्फी घेऊ, मग घ्यायला लागलो की सेल्फी. काढल्या अशा सेल्फी आणि निघालो की मागं परत आलो बघा. आणि शेव कुठला कारखाना दिसतोय तुम्हीच कमेंटमध्ये सांगा बघू. तासगाव आणि पलूसच्या मध्येच लागतोय बघा, तुम्हाला माहीतच असणार आहे हो, तरी पण सांगा बघू कुठला कारखाना आहे. तिथनं पुढं निघालो बघा कुंडला आपण मित्रांनो आपण निघालेलो. वेळ मोकळा होता मग म्हटलं जावं देवाचं दर्शन घ्यायला. तसंच मग फोटो काढत निघालो बघा. आपले मित्र पण आपल्याबरोबर आहेत बघा. कसं निघालोय बघा, फोटो पण काढतोय आणि चाललोय पण आपण. जायचं म्हटलं देवाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. हे बघा का आपला मित्र कसा आनंदित आहे बघा, हसतच आहे हो. हसमुख चेहरा आहे म्हटलं ना, काय करतोय तेव्हा ते तरी. पायऱ्या अशा चढलो बघा वरती. सिनेमॅटिक व्हिडिओ बघा की हो कसा प्रकार दिसून येतोय तो. हा बघा कसला भारी असा नजारा आहे इथं. तुम्हाला हे ठिकाण आवडणारच हो, कारण की खतरनाक असं दृश्य पण दिसतंय आणि हे बघा की मंदिर पण दिसतंय कसलं भारी. इथनं बघा आपण काय धावतोय, मोबाईलची क्वालिटी कशी आहे धावतोय बघा की. तर रेल्वे लागले, रेल्वे कशा प्रकारे दिसते ती पण धावतोय हो. तिथनं थोडं फोटोचं काढलं बघा मित्राचं पण काढलं बघा. परत म्हणाय नको माझं फोटो घेतलं नाही. तिथनं पुढं आपण देव केला, जय बजरंगबली म्हटलं बघा. मग म्हटलं बजरंगबलीला आलोय म्हटलं, भगवा फडकलेला पण दिसलाच पाहिजे हो. मग धावलं की हो भगवा फडकलेला झेंडा आपला. तर हे बघा दृश्य काय आणि. तर आपण आता निघालोय हो खाली, जायचं आता खाली. लय वेळ तर लावून काय करायचं हो. तर निघालो बघा खाली. आपलं मित्र पण आलंय हो. तेव्हा म्हणतोय जरा लवकरच जाऊया बाबांनो. मग म्हटलं आता जाऊन कामाचं बघूया. तर कामाचं बघायला लागलेलं की हो, इथं तर महत्वाचंच काम होतं म्हणून आलेलो हो. तर बघा की आपण काय तर बघायला लागलोय असं दिसून येतंय. तर इथलं तर काम झालं बघा. ज्या कामासाठी आपण इथं आलतो ना ते काम झालं बघा. आणि आपला इथं डे 3चा ब्लॉग संपला बघा. तर तुम्हाला कसं व्हिडिओ वाटलं बघा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असलं तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.